तुम्ही ऑयस्टर मशरूम उगवा आणि आम्हालाच विका असं म्हणणार आपण महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहोत. तर साधारणतः आपल्याकडे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतात आपल्याकडे कम्प्लीट करणाऱ्या लोकांना सुरुवातीला जोपर्यंत मार्केट होत नाहीये किंवा मार्केटला प्रॉब्लेम येते तोपर्यंत आपण ड्राय फॉर्म मध्ये बायबॅक करतो. आता ड्राय फॉर्म मध्येच का बायबॅक करतो तर पूर्ण महाराष्ट्रातून फ्रेश मशरूम परचेस करणं शक्य नाही. आपण स्मॉल क्वांटिटी सुरुवातीला बऱ्याचदा ग्रोअर स्मॉल क्वांटिटी मध्येच ग्रो करत असतो. मग तेवढी स्मॉल क्वांटिटी पाठवायला परवडलं पाहिजे, तो रेटही द्यायला परवडलं पाहिजे म्हणून आपण फ्रेश मध्ये न करता ड्राय फॉर्म मध्ये परचेस करत असताना बायबॅक करत असताना आपण रेट काय देतो, किमान 600 रुपये मॅक्झिमम 800 रुपयापर्यंत आपला रेट जातो. सो अशा पद्धतीने आपण बायबॅक करतो. बायबॅक आपण जोपर्यंत रिक्वायरमेंट आहे तोपर्यंत बायबॅक करू शकतो. सुरुवातीला तुमचा बिझनेस उभा राहीपर्यंतच बायबॅक करू किंवा एवढ्या वेळासाठीच करू असं काही गरजेचं नाहीये. आपल्याकडे जोपर्यंत ऑर्डर्स आहेत, जोपर्यंत आपलं रिक्वायरमेंट आहे, माल लागतोय तेव्हा आपण बायबॅक करतो किंवा आपले काही ग्रोवर्स आहेत त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. ट्रेनिंग दिलेले जे ट्रेनी आहे ते ट्रेनी सुद्धा आपला माल बायबॅक करत असतात.